माझा पुढचा प्रश्न असा होता की दत्तगुरूंचे 24 गुरु कोण आणि ते एवढे गुरु करण्यामागे काय तत्व आहे? हां. तर खूप छान प्रश्न आहे. कारण आपल्याला असा प्रश्न पडतो, की दत्त महाराज स्वतःच गुरु आहेत. मग ते गुरुनाम गुरु अशी त्यांची ओळख आहे. असं असताना त्यांनी गुरु कसं केले? आणि ते पण 24 गुरु केले. म्हणजे प्रत्यक्षात जर आज आपण बघितलं तर आपल्याकडे अशी धारणा आहे, की माणसाने एकच गुरु एकच करावा गुरु करावा. आणि एकच गुरुमंत्र असावा. 17 गुरुमंत्र ते काही फायद्याचे होत नाही. तर त्याच्या मागचं रहस्य असं आहे, की दत्त महाराज जे आहेत, ते हे दत्त महाराजांचा जो अवतार आहे, हा निसर्गाच्या सान्निध्यात जाणार आहे. तुम्ही जर त्यांचा सगळी स्थानं बघितली, तर ती सगळी स्थानं निसर्गरम्य स्थान आहे. नरसोबाची वाडी म्हणा, हो. औदुंबर म्हणा, अतिशय निसर्ग हो. संपन्न स्थानं आहेत. खरंय. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर त्यांचा परिवार बघितला, तर दत्त महाराजांच्या जवळ गाय आहे. 4 कुत्री आहेत. म्हणजे आपण आता ते म्हणतो, की ती गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे. 4 कुत्री ही त्या वेदांचं प्रतीक आहे. पण हा निसर्गाच्या जवळ जाणारा अवतार आहे. आणि त्यांनी जे 24 गुरु केले, ते 24 गुरु सुद्धा निसर्गातले घटकच त्यांनी निवडले. म्हणजे त्यांनी कोणी मानवी गुरु केलेले नाही. कारण त्यांना माहिती आहे, की आपण गुरूंचे गुरु आहोत. तर मग आपल्याला कोणी सशरीर गुरु करून भागणार नाही. तर मग आपल्याला काय, की निसर्गातले जे घटक आहेत, त्या घटकांनाच आपल्याला गुरु केलं पाहिजे. आणि ही सगळी जी सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी त्या भगवंतानीच म्हणजे दत्त महाराजांनीच निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळं त्या प्रत्येक योनीमधलं वैशिष्ट्य जे काय आहे, हे म्हणजे ज्याला आपण सारग्रहण म्हणतो, ते सारग्रहणाचं काम दत्त महाराजांनी केलेलं आहे. आणि ह्याचं खूप छान त्यांनी विवेचन तुम्ही जर एकनाथी भागवत बघितलं, तर एकनाथी भागवतामध्ये दत्तात्रयांनी यदूला जे आपले 24 गुरु सांगितलेले आहेत, त्याचं खूप छान आणि विस्तृत विवरण जे आहे ते नाथांनी केलेले आहे. नाथ स्वतः दत्तोपासकच होते. म्हणजे त्यांची परंपरा जरी सूर्योपासक असले, तरी ते स्वतः दत्तोपासक. नाथांच्या मध्ये खूप सारा समन्वय झालेला आहे. सूर्योपासना आहे, वारकरी आहे, देवी आहे. म्हणून त्यांनी अनादि निर्गुण प्रगटली भवानी सगळ्या संप्रदायाचा संगम हा नाथांच्या मध्ये झालेला आहे. कारण असे नाथ हे समन्वयवादी होते. तर त्याप्रमाणे जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केलं जाणं, जग संपूर्ण गुरु दिसे. म्हणजे आपण जगाकडे कसं बघायचं? तुम्ही जगाकडे आता हे भौतिक दृष्टीनं बघू नका, की इकडे नेपाळमध्ये काय चाललेलं आहे, इकडे काय चालू आहे किंवा आजूबाजूला काय चालू आहे. तुम्ही अशा दृष्टीने बघा, की हे सगळं गुरुचं स्वरूप आहे. गुरु प्रत्यक्ष आपल्या समोर एवढ्या मोठ्या विस्तृत रूपात आणि एवढ्या मोठ्या मूर्ती रूपात आपल्या समोर उभा आहे. तर त्याच्याकडून जे काही सार ग्रहण करायचं असेल, तर ते तुम्ही करून घ्या. तर आपण ते थोडंसं क्रमाने म्हणजे क्रमाने पाहू आणि संक्षिप्तपणाने पण पाहू. खरं तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गुरुवर एक एक एपिसोड करता येण्यासारखं आहे. पण वेळेची मर्यादा, त्याच्यामुळं आपण ह्या 24 गुरूंचं संक्षिप्त रूपात काय कुठले कुठले गुण आहेत आणि कोणते कोणते गुण महाराजांनी ग्रहण केलं असं म्हणणं ते पण चुकीचं आहे. कारण महाराजांच्या जवळ हे सगळे गुण होतेच. कारण जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, महाराज हे दैवी संपत्तीनेच युक्त होते. त्याच्यामुळे त्यांना हे कसं आहे, हे लीला नाट्य आहे. पण जगाला दाखवण्यासाठी काहीतरी एक क्रिया दाखवणं गरजेचं आहे. म्हणून म्हणलं हे लीला नाट्य आहे. जगाला दाखवण्यासाठी ती क्रिया आहे. आणि अशा प्रकारे त्या 24 गुरूंच्याकडून त्यांनी कोणते कोणते गुण घेतले ते आपण बघूयात. पहिलं जे आहे ते पृथ्वी. आता पृथ्वीकडून त्यांनी कोणता गुण घेतला? तर सहनशीलता. बघा पृथ्वीला रोज उठल्यानंतर आपण त्याला तोडतो. म्हणून पादस्पर्शं क्षमस्वमे. आपण तिच्यावर थुंकतो, तिच्यावर आपण वास्तुपूजन करताना हातोडा घाव मारतो, पण ती आपल्याला क्षमा देते. म्हणून पृथ्वीपासून क्षमाशीलता हा गुण घेतला. दुसरं वायू. वायूपासून त्यांनी विरक्ती घेतली. वायू बघा सगळीकडे व्याप्त असतो, पण कशात लिप्त नाही. म्हणजे तो सुगंध पण पसरवतो, दुर्गंधी पण पसरवतो, पण तो कशातच व्याप्त होत नाही. असं तो वायूचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. पण तो आहे. अस्तित्व दिसलं नाही तरी तो आहे. तिसरं जे आहे ते आकाश. आकाशापासून त्यांनी अलिप्तता शिकली. अलिप्तता अशी की आपल्या वेदांतामध्ये एक वचन आहे, तुम्ही जर आकाशावर थुंकायला गेला तर ती थुंकी तुमच्या तोंडावरच पडते, ती आकाशावर पडत नाही. तसं तुम्ही आकाशाला कुठला बोल लावायला गेला, म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ असा की तुम्ही दुसऱ्या कोणाला समोरच्या माणसाला बोल लावायला गेला तर तो तुमच्याकडेच येतो. तर त्याप्रमाणे आकाशापासून अशी अलिप्तता शिकली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तो तिसरा गुरु केला, तो आकाश. चौथा गुरु तो पाणी. तर पाण्यापासून त्यांनी काय घेतलं? स्नेहभाव, द्रवरूप. म्हणजे माणसाच्या मनात तिथे ओलावा निर्माण केला पाहिजे. आणि पाण्यात तुझा रंग कसा? जिस्मी मिला तो जैसा. तर त्याप्रमाणे भगवंत कसा झालेला आहे की जो भक्त ज्याप्रमाणे त्याला भजन करेल किंवा भजेल त्याच्याप्रमाणे भगवंत होतात. म्हणून पाण्याचा जो स्नेहभाव आहे, ओलावा जो आहे,
तर तो ओलाव्यासाठी म्हणून त्यांनी पाणी घेतलं. दुसरं अग्नी. अग्नी म्हणजे पवित्रता. तुम्ही अग्नीमध्ये काहीही टाका, जळूनच जात. जळून भस्मसात होतं. तुम्ही त्याला दुपारचं नैवेद्य अर्पण करा, वैश्वदेव अर्पण करा, किंवा दुसरं जे काय तुम्ही त्याच्यामध्ये विष्ठा टाका, ती सगळी भस्मसात होते. म्हणजे तो आपल्यासारखंच करून टाकतो ना, खरंय. त्याला पवित्रच करतो. तर त्याप्रमाणे अग्नीपासून हा गुण घेतला. चंद्र. चंद्रापासून त्यांनी विकाराची बाधा न होणं असं घेतलेलं आहे. चंद्राला बघा 15 दिवस पौर्णिमेच्या ज्या असतात त्या वाढत्या काळ्या असतात आणि अमावस्येच्या पक्षामध्ये त्या उतरत्या काळ्या असतात. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा पूर्णचंद्र पौर्णिमेचा तो वेगळाच असतो. तर त्याच्यामुळं चंद्रापासून त्यांनी विकाराची बाधा न होणं असा गुण घेतला. दुसरं सूर्य. सूर्य हा निष्पक्षपाती बाण. म्हणजे तो कोण त्याच्यासमोर कोणीही येऊ दे, कोणीही चोर येऊ दे, येऊ दे, कोणी येऊ साधू दे. संत येऊ दे, कोणीही येऊ कोणी दे, येऊ दे. सूर्याची तो जी आहे सगळ्यांनाच प्रकाश. सारखी उष्णता त्याची सगळ्यांना सारखीच सगळ्यांनाच. आहे. आणि दुसरं म्हणजे तो लोकांना कामाला प्रवृत्त करतो, पण त्यांच्या जवळ जात नाही. आपण सकाळी सूर्य उजाडला की म्हणतो चला आता कामाला सुरुवात करा. कामाला सुरू. तो तुम्हाला उठवायला येतो का? तुमच्या जवळ येऊन सांगतो का की आता आवर तुला 10 वाजताची बस पकडायची किंवा लोकल पकडायची? नाही. पण त्याच्या उगवण्याने आपण कार्यामध्ये प्रवृत्त होतो. तर तसा हा जो गुरु आहे, हा आपल्याला रोज उठवत नाही, पण आपल्याला कार्यामध्ये प्रवृत्त करतो. आणि अशा प्रकारे हा जो सूर्याचा गुण आहे तो भगवंताने घेतलेला आहे. तिसरा कपोत. आता आता हे काही काही ठिकाणी मी तुम्हाला म्हणालो तसं की कथा आहेत आणि काही काही ठिकाणी निसर्गाच्या घटना आहेत. तर असं आहे की एक कपोत जी होती, ती कपोत तोंडामध्ये माशाचा तुकडा घेऊन फिरत होती. आता ते बघितल्यानंतर तो भैरी ससाणा होता, तो भैरी ससाणा तिच्या मागे लागला आणि ती जिकडे जायला आकाशामध्ये संचार केला तो तिकडे जायला लागला. मग हिने नंतर विचार केला की अरे हा माझ्या मागे का लागतो? ह्याचं कारण मी नाहीये, ह्याचं कारण माझ्या हा तोंडातला मांसाचा तुकडा आहे. म्हणून त्याने तो मांसाचा तुकडा खाली फेकून दिल्याबरोबर त्याचा पाठलाग थांबला. बरं. तर त्याप्रमाणे माणसाने कुठल्याही प्रकारची आसक्ती करू नये, किंवा ज्याला आपण म्हणतो की संचय करू नये, संग्रह करू नये. कारण संग्रह केला ना की तुम्ही उपाधीमध्ये अडकलात. म्हणून तुम्ही दत्त महाराजांच्या परिवारातलं एक दुसरं वाक्य आहे की करतल भिक्षा. तुम्हाला रोज केवढं जेवण पाहिजे? तुमच्या ओंजळीत येईल तेवढंच जेवण तेवढंच पाहिजे. पाहिजे. आपण हे द्रव्य संचय करण्याच्या नादामध्ये हे बाकी सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या उपाधी आपण ओढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे कपोत. दुसरं अजगर. अजगरापासून निर्भयता. अजगर बघा, एखादं ते भक्ष्य जर मिळालं ना तर ते त्याला 15-15, 20-20 दिवस पुरतं आणि तो सुस्तपणाने पडून राहतो. आज मला मोठं खाद्य मिळालं, उद्या मला काय मिळेल किंवा 8 दिवसांनी काय मिळेल ह्याची तो चिंता करत नाही. खरंय. तर त्याप्रमाणे अजगराप्रमाणे निर्भयता. आणि समुद्र. समुद्र हा कसा आहे? समुद्राला बघा तुम्ही गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे समुद्र पावसाने कधी वाढत नाही आणि दुष्काळ पडला म्हणून कधी कमी कमी होत नाही. खरंय. तर त्याच्यामुळं सुखदुःख हे समी करतात. माणसाच्या आयुष्यात सुखदुःख ही येतच राहणार. कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे तुम्हाला सुखदुःख ही प्राप्तच आहेत, अनिवार्यच आहेत, ती तुम्ही टाळू शकत नाही. पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाची साम्यावस्था राखली पाहिजे. कशाप्रमाणे? तर समुद्राप्रमाणे. म्हणून त्यांनी समुद्राला गुरु केलं. दुसरा जो आहे तो पतंग. आता पतंगाचं जे आहे, जे आपण नेहमी उर्दूमध्ये शमा आणि परवानाचं जे उदाहरण घेतो, तर ते काय म्हणजे हे जे पंचविषय आहेत त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पंचविषय आहे ते पंचविषय तुम्हाला मारक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे मारक आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तो पतंग त्या ज्योतीवर झेप घेतो आणि मरतो. म्हणून हे करायला नाही पाहिजे. म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टींचा स्वीकार करायचा आणि काही गोष्टींचा अस्वीकार करायचा. म्हणून स्वीकार करणारे ते पण गुरु आणि ज्यांच्यापासून कुठला गुण अस्वीकार करायचा ते गुरु. अशा प्रकारे भगवंतांनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही घटकांना स्थान दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते मधुमाशी आणि मधुहा. तर ह्याचं महाराजांनी ह्याच्यामध्ये खूप छान एक मेख मारलेली आहे किंवा ह्याच्यामध्ये खूप छान रहस्य दडलेलं आहे. मधमाशी काय करते? सगळ्या फुलांच्यावर जाते, त्याच्यातून मध गोळा करते, मधमाशाच्या पोळ्यामध्ये ते साठवते. नंतर काय होतं? मधुहा सांगले ना, म्हणजे जो मध धारण करतो, महुआ ज्याला उर्दूमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणतात, तर ही खूप कष्ट करते. किती दिवसाचे कष्ट असते आणि ते त्या मोहळामध्ये ते सगळं साठवते. पण हा जो असतो तो काय करतो? 2 मिनिटात तिथं आग लावतो आणि ते सगळं जे मध आहे तर सगळा मध प्राप्त करून आणि घेतो. त्याच्यात ती मधमाशी मरून पण जाते ती. म्हणजे जो संचय केलेला आहे त्या संचयाचा लाभ तिला होत नाही,
दुसऱ्यांना होतं. तर त्याप्रमाणे माणसांनी कुठल्याही गोष्टीचा संग्रह करू नये. अपरिग्रह ज्याला म्हणतात, म्हणजे उपनिषदकारांनी ज्याला अपरिग्रह, की दत्त संप्रदायामध्ये बघितलं की संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा लोकांना टेंबे स्वामींना संध्याकाळच्या आत्ता भिक्षा मिळाली ना, संध्याकाळी नाही मिळाली तरी चालेल. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा संग्रह करायचा नाही, अशासाठी म्हणून मधमाशी आणि मधु हा. दुसरं गजेंद्र म्हणजे हत्ती. तर भागवतामध्ये अशी कथा आहे की एक हत्ती होता आणि तो कुणाला आटोपत नव्हता. तर मग आता लोकांनी शक्कल लढवली की हा कसा काय जाळ्यामध्ये बसेल, म्हणून त्यांनी काय केलं की लाकडाची हत्तीण केली आणि ती त्याच्या नजरेच्या टप्प्यात येईल अशाप्रमाणे ती त्यांनी ठेवली. आणि त्याच्यानंतर तो त्या लाकडाच्या हत्तीणीला खरं समजून तिच्याकडे गेला आणि ह्यांच्या जाळ्यामध्ये अडकला. म्हणजे इथं परत ते जे पंचविषय आहे, जे पंचविषय माणसाला घातक आहेत, पण ते कळत नाही माणसाला, आणि त्याच्यासाठी त्यांनी गजेंद्र म्हणजे हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे. चौथा जो आहे तो भ्रमर. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे ऋण जुण रे भ्रमरा, सांडित्व अवगुण रे भ्रमरा. भ्रमर काय करतो? भ्रमर हा विषयात अडकत नाही, सगळे असं गुंजारव करत राहतो ना. एखादं फुल त्याला दिसलं, त्याच्यावर क्षणभर थांबतो, लगेच जातो. म्हणून आपण बघा, एखाद्याला जर म्हणताना आपण म्हणतो की हा भ्रमरवृत्तीचा आहे, हो, म्हणजे सारखा फिरणार आहे, एका ठिकाणी हा अडकणारा नाहीये. तर त्याच्यामुळं भ्रमराला त्यांनी गुरु केलं. 15वा मृग. मृगाला दोन कारणासाठी मृगाला गुरु केलं. एक म्हणजे जर समजा आपल्याकडं मृगजळ ही संकल्पना आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याला तिकडे लांब पाणी दिसतं आणि त्याला तहान लागलेली असते, त्याला वाटतं तिथं ते पाणी दे, म्हणून तो तिथे जातो आणि मग ऊट फुटून मरतो. दुसरं की मृगाला लक्षात येत नाही, कधी कधी जे पारधी असतात ते पारधी त्याला काहीतरी खाद्य ठेवतात आणि खाली जाळं असतं, ते खाद्य खाण्यासाठी म्हणून तो जातो आणि त्या जाळ्यात अडकतो. तर त्याप्रमाणे परत इथे हाच तो पंचविषयांचा जो गुण आहे, तो पंचविषयाचा गुण आहे. म्हणून मोहाचा त्याग. हत्तीचं उदाहरण, पतंगाचं उदाहरण आणि मृगाचं उदाहरण हे अशासाठी दिलेले की मोहाचा त्याग. आणि पुढचं जो आहे तो मत्स्य. म्हणजे जसं आपण हरणाचं उदाहरण दिलं तसंच माशाचं पण उदाहरण दिलेलं आहे. माशाला गळ लावून त्याला अडकवलं जातं आणि त्याची शिकार केली जाते. तर त्याप्रमाणे ह्या पंचविषयापासून दूर राहण्यासाठी म्हणून हे सगळे हे आहेत. 17 जे आहेत ते पिंगला वेश्या. आता भागवतामध्ये ह्या पिंगला वेश्याचं खूप छान उदाहरण आलेलं आहे आणि नाथांनी त्याच्यावरचं जे रूपक केलेलं आहे ते खूप भारीच आहे. ते मला वाटतं आपण सगळ्यांनी ते मुळातून वाचावं. ती पिंगला नावाची वेश्या होती आणि तिचं उदरभरणाचं साधन तेच होतं. त्याच्यामुळे ती एक रात्री अशी सजून थजून बसली आणि तिला कोणीही गिराईक मिळालं नाही आणि मग ती सकाळपर्यंत जागीच राहिली. आत्ता येईल मग येईल, सकाळपर्यंत जागी राहिली. आणि मग काय झालं, तिला वैराग्य उत्पन्न झालं की अरे, मी एका गिरायकासाठी, माझं पोट भरण्यासाठी मी रात्रभर जागी राहिले सजून थजून. हे जर मी परमेश्वरासाठी जागे राहिले असते तर काय केलं असतं? काय त्याचे हे खूप वेगळे मला मिळाले. आणि म्हणून मग तिच्या मनात ते वैराग्य उत्पन्न झालं आणि तत्क्षणी परमार्थात बघा, परमार्थ कसा असतो की परमार्थ हा एखाद्या विजेप्रमाणे तो तो जो एक साक्षात्काराचा क्षण असतो ना, तो खूप वेळ थांबत नाही तुमच्याकडे, विजेसारखा चमकून लगेच गायब होतो. तर तो क्षण आपण पकडावा लागतो, तरच आपली पुढची वाटचाल सुकर होती. त्याप्रमाणे तिच्या मनामध्ये ते वैराग्य उत्पन्न झालं आणि तत्क्षणी, म्हणजे जसं कानोपात्रीचं उदाहरण आहे, त्याप्रमाणे तिने तत्क्षणी तो व्यवसाय सोडून दिला आणि ती परमार्थाच्या मार्गाला लागली. म्हणून ती पिंगला वेश्या. चौथं टिटवी. टिटवीचं पण उदाहरण असं आहे की त्या टिटवीला जो पारधी असतो तो पारधी काही ना काहीतरी युक्ती करून पकडतो. तर त्याच्यामुळं टिटवीपासून सुद्धा हाच गुण घ्यायचा की आपण पंचविषयामध्ये अडकायचं नाही. आणि 19वा जो गुरु आहे तो बालक. बालक बघा, बालक हा नेहमी आनंदी असतो. म्हणजे असं म्हणतात की 8 वर्षापर्यंत जे बालक असतं ना ते परमेश्वराचंच रूप असतं. 8 वर्षानंतर त्याच्या मनात विकार उत्पन्न होतात, म्हणून आपल्याकडे मुंज करताना सुद्धा ते 8व्या वर्षी करतात, कारण नंतर 9व्या वर्षी त्याच्या मनात विकार उत्पन्न होतात. म्हणून 8 वर्षापर्यंतचं जे बालक असतं ते परमेश्वर स्वरूपच असतं, देव स्वरूपच असतं. म्हणून तुम्ही आपले राम आणि कृष्ण बघा, बालरूपातच आहे. क्वचित असे मोठ्या रूपात आहे, तरुण रूपात आहे, पण तसे ते बालरूपातच आहे. म्हणून बालक कसा असतो, नेहमी आनंदी असतो, कारण त्याला माहितीच नसतं ना, काय त्याला विषयांची ओळख नसते. आपल्याला सुखदुःख का निर्माण होतात? विषयांची ओळख झाली की आपल्याला सुखदुःखांची परंपरा आपल्याला मागे लागते. बरोबर. तर त्याच्यामुळे जर विषयांची ओळख नसली तर आपण कायम आनंदीच आहोत. त्याच्यामुळं त्याच्यासाठी तो बालक गुरु केला. दुसरं 20वा जो गुरु आहे तो कंकण. त्याच्यासाठी एक कथा सांगितलेली आहे आणि ती कथा अशी आहे की एक कुमारिका होती
आणि घरात कोणी नव्हतं. तिला बघायला स्थळ आले, काही सासरची मंडळी आली. आणि त्या काळात कसं आजच्यासारखं गिरणी वगैरे नव्हत्या. म्हणून मग ती काय करायला लागली, कांडायला लागली. आता ते हातामध्ये कांकणं असल्यामुळं त्या कांकणांचा आवाज व्हायला लागला. आणि मग नंतर तिला असं वाटलं की अरे ह्या कांकणांचा आवाज झाल्यामुळं कदाचित त्यांना असं वाटेल की ही भांडकुदळ आहे. म्हणजे हिला नेहमी भांडणं करायला आवडतात. असं म्हणून मग तिने काय केलं, की आपली एक 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 बांगडी काढायला सुरुवात केली. आणि मग नंतर तिला असं कळलं, की आपण एकच बांगडी ठेवली तर त्या एका बांगडीचा आवाज होतच नाही. अनेक बांगड्या ठेवल्या तर त्याचा आवाज होतो. एक बांगडी ठेवली तर आवाज होत नाही. तर त्याच्यामुळं आपण एकांतात असलं, तर आपलं परमार्थ साधन होतं. लोकांतात होतच नाही. खरंय. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे, की एकांती जे मिळवावे ते लोकांती वाटावे. म्हणून तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले का? तर तिथं मिळवायचं, मग लोकांना वाटायचं ना. लोकांना देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे ना. बरोबर. आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तर त्याप्रमाणे जर मनुष्य एकटा असला तर त्याची साधना होऊ शकते. तुम्ही 4 लोकात गेला की तुमची साधना संपलीच म्हणून समजा. कारण मग तिथं कसं असतं, तिथे तुम्हाला मग ती चटक लागते. म्हणजे लोकांनी आपल्या पाया पडावं, लोकांनी आपल्याला मानावं, हारतुरे घालावे. आणि खरा धोका हा तिथंच असतो. म्हणजे एकनाथांनी जे त्यांचं चिरंजीव पद सांगितलेलं आहे, त्या चिरंजीव पदामध्ये असं सांगितलेलं आहे, की जेव्हा तुमच्या लोक पाया पडायला लागतात, तीच तुमची धोक्याची घंटा असते. मग त्याला उपाय काय? तर आपले जे पूर्वसूरी जे होते, ते पूर्वसूरी जे काय करायचे, की कोणी जर पाया पडलं, तर कुठल्या तरी देवाचं नाव घ्यायचं. श्रीराम, श्रीकृष्ण, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. म्हणजे त्याचा अर्थ काय, की तो नमस्कार मला नव्हे, त्याला आहे. जर समजा तो मी मला असला तर अहंकार जडणार. पण तो जर मी देवाला अर्पण केला, तर माझ्यातला मीपणा किंवा माझ्यातला अहमपणा हा संपून जाणार. म्हणून महाराजांनी जो हे केला, तो कंकण असं केलं. दुसरं शरकर्ता, कारागीर. त्याचा तो आहे 21व्या नंबरवर. कारागीर म्हणजे त्याच्या मागची कथा अशी आहे, की बाण करणारा कारागीर होता. बाणाचं टोकदार बाण जे असतात ना, धनुष्याला असतात, ते करणारा कारागीर होता. आणि तो त्याच्यामध्ये इतका मशगूल झाला होता, इतका मशगूल झाला होता, की शेजारून राजाचा लवाजमा गेला. वाजत गाजत गेला, तरी त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्यानंतर ते राजाचे जे सेवक, राजाने बघितलं की माझा हा लवाजमा चाललाय आणि हा माझ्याकडे डुंकूनही बघत नाही. त्यांनी सांगितलं त्याला, की तो सेवकाला आज्ञा केली, की त्याला सांग राजाला तू उठून उभा राहा, माझा मान सन्मान ठेव. तो म्हणला माझं लक्ष त्याच्याकडे नाही, माझं लक्ष सगळं ह्याच्याकडे. तर त्याप्रमाणे एकता आणता, परमार्थामध्ये आणि अध्यात्मामध्ये तुम्हाला एकता आणता लागते. ती एकता आणता नसेल तर तुमची वाटचाल पुढची सुकर होत नाही. तर ती एकता आणता जी आहे ती करता म्हणजे कारागीर. आपण दुसरा सर्प म्हणजे साप. सर्प बघा सावध असतो, नेहमी सावध असतो. कुठून त्याचा फुस्सा आवाज येईल त्याप्रमाणे. त्यामुळे परमार्थामध्ये नेहमी सावध असावं लागतं. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलंय, सावधान परमार्थी जो सावधान. पहिलं सावधान. परमार्थात सावधानता पाहिजे. अलर्टनेस जो आहे ना, तो त्या परमार्थामध्ये खूप गरजेचा आहे. 33वा जो आहे तो कोळी. कोळी काय करतो, की जाळं टाकतो. आणि जाळं टाकल्यानंतर आज जर समजा त्याला 4 श्वापदं सापडली असतील, त्याच्यामध्ये तो सुखी राहतो. उद्या एकच सापडलं, त्याच्यात सुखी राहतो. दुसऱ्या दिवशी काहीच सापडलं नाही त्या जाळ्यामध्ये, तर तो सुखी राहतो. त्याप्रमाणे आपल्याला जे काही प्राप्त होईल, ईश्वर इच्छेने जे काही प्राप्त होईल किंवा कर्मानुसार जे काही प्राप्त होईल, त्याच्यामध्ये संतोष मानायचा. अधिकासाठी किंवा जादासाठी म्हणून कुठल्याही प्रकारचा आपण व्यवसाय करायचा नाही किंवा कुठल्याही प्रकारचा हव्यास करायचा नाही, हे त्यांनी त्या कोळ्याकडून शिकलं. आणि 24वा जो आहे तो भ्रमरकीट म्हणजे भुंगा, ज्याला आपण म्हणतो, की तो भुंगा ते कीटकाच्या ध्यासाने नंतर भुंगीच होतो. म्हणजे तो रात्रभर बंदिस्त असतो कमळामध्ये. आणि नंतर त्याला असं वाटतं, की अरे म्हणजे ज्याला भिंगुरटी म्हणतो ना, ती भिंगुरटी जी होते, तर तसं परमेश्वराचं ध्यान लागलं ना, तरी तुम्ही सुरवंटाचं फुलपाखरूच होणार. तर त्याप्रमाणे सुरवंटाचं फुलपाखरू होण्यासाठी हा 24वा गुरु जो आहे तो भ्रमरकीट असा त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे हे 24 गुरु केलेले आहेत. आणि हे 24 गुरूंच्याकडून एक एक गुण त्यांनी आपल्या भक्तांना घ्यायला सांगितलेला आहे. स्वतः तर त्यांनी त्यांच्यातली जे आपण म्हणूयात, की सार ग्रहण केलेलंच आहे. पण भक्तांना सुद्धा देण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलेले आहे. आणि मला असं वाटतं, की आजच्या काळामध्ये हे 24 गुरु खूप उपयोगाचे आहेत. हो, हो. कारण आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं, तर आपली व्यवधानता किंवा आपली एकतानता ढाळण्यासाठी आजूबाजूला खूप साधन आहे. मग ती सोशल मीडिया आहे किंवा काही असेल. तर त्या
सगळ्यांचा आपण त्याग करून, तसं त्याग करता येणार नाही कारण तो आजच्या काळातला युगधर्म आहे. तर त्या युगधर्माच्या किती आहारी जायचं हे आपल्या हातात पाहिजे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्यांच्या मध्ये राहून आपल्याला आपली साधना करायची. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आसीधारा व्रत आहे, म्हणजे काटेरी मुकुट आहे हा. खरंय. परमार्थ आणि अध्यात्म भक्ती ते कठीण सुळावरील पोळी असं म्हटलेलं आहे. एकीकडे ती भक्ती सोपी पण आहे, दुसरीकडे ती कठीण पण आहे. तर त्याप्रमाणे ह्या सगळ्या काटेरी वानामध्ये राहून आपल्याला आपली जी साधना आहे ती साधना शाबूत राखायची आणि ह्या सगळ्याचा उपदेश करण्यासाठी भगवान दत्तात्रयांनी ह्या 24 घटकांना गुरु केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की दत्तगुरूंना भ्रमणशील म्हटलं जातं, तर त्याचं काय कारण आहे आणि ती स्थानं कुठली आहेत? अच्छा. असं आहे की आपण आधी पाहिल्याप्रमाणे दत्तगुरूंचा हा अवतार हा चिरंजीव आहे. त्यामुळे त्यांची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्येसाठी त्यांनी वेगवेगळी स्थानं निवडलेली आहेत. आणि ती कशासाठी की त्यांच्या काही मनाला आलं म्हणून असं नाही की त्या प्रत्येक ठिकाणी भक्तांचा सहवास मिळावा किंवा भक्तांना दर्शन द्यावं, भक्तांचा उद्धार करावा म्हणून त्यांनी ही सगळी स्थानं निवडलेली आहेत. आता त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघूयात की भगवंताचा निवास कुठे असतो तर मेरू शिखरावर. हो. त्याच्यानंतर प्रातस्नान कुठे करतात? भगवंत वाराणसीला करतात, बरोबर. त्याच्यानंतर आचमन कुठे घेतात तर कुरुक्षेत्रावर घेतात. त्याच्यानंतर चंदनउटी कुठे लावतात? त्याच्यासाठी 2 ठिकाण आहेत, एक प्रयाग आणि एक पंढरपूर चंदनउटी लावण्यासाठी. दुसरं प्रातःसंध्या ते कुठे करतात तर केदारनाथाला करतात. त्याच्यानंतर विभूती धारण कुठे करतात? ती पण केदारनाथालाच करतात. त्याच्यानंतर ध्यान कुठं करतात? ते गंधर्व पतन म्हणजे गाणगापूर ज्याला आपण म्हणतो ते ध्यान तिथे करतात. योग कुठं करतात तर गिरनारवर करतात. त्यामुळे गिरनार ही योगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर योग गिरनारवर करतात. दुपारची भिक्षा कोल्हापूरला, म्हणून कोल्हापूरला बघा तुम्ही त्या प्रांगणामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे. हो. की दत्त महाराज तिथं दुपारच्या वेळेस 12 वाजता तिथे भिक्षेला हजर असतात, म्हणजे असतात कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतात. म्हणून दुपारची भिक्षा ही कोल्हापूरला. नंतर ही भिक्षा झाली बरं का, भिक्षा वेगळी आणि भोजन वेगळं. भिक्षा तिथून घेतात आणि दुपारचं भोजन कुठं करतात? पांचाळेश्वरला. त्याच्यानंतर तांबूल भक्षण जे करतात ते राक्षस भुवन म्हणजे जिल्हा बीड मराठवाड्यामध्ये. त्याच्यानंतर विश्राम कुठं घेतात तर रैवत पर्वतावर. त्याच्यानंतर सायं संध्या कुठं करतात तर पश्चिम सागरावर. आणि पुराण श्रवण कुठं करतात तर नैमिषारण्यात करतात. म्हणून आपल्याकडे सुद्धा भागवत जे आहे ते नैमिषारण्यात सांगितलेलं आहे. आणि आजकाल असा ट्रेंड आहे की नैमिषारण्यात भागवत कथा होते, म्हणजे ते सगळी टूरच्या टूर घेऊन जातात आणि मी स्वतःही नैमिषारण्यामध्ये. भागवत ऐकलेले अरे वा. नैमिषारण्यामध्ये. त्यामुळे नैमिषारण्यामध्ये भागवत कथा श्रवण करण्याचं आणि सांगण्याचं एक खूप मोठं महत्व आहे. तर ते पुराण श्रवण भगवंत तिथे करतात. आणि निद्रास्थान जे आहे ते माहूरगड आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणाल तसं, आणि माहूरगडाला आज सुद्धा प्रचिती येते. लोकांची अशी प्रचिती आहे, लोकांचा असा अनुभव आहे, अशी अनुभूती आहे की माहूरगडाला गेल्यानंतर त्या रात्री तुम्ही तिथे मुक्काम करायचा असतो. माहूरगड रात्री सोडायचा नसतो. आणि कसं झोपायचं असतं, ती आपली जी उजवी बाजू आहे ती उजवी बाजू खाली करून, म्हणजे डावी बाजू खाली करून आणि उजवा कान जो आहे तो वर करून असतात. तुम्हाला झोप लागल्यानंतर दत्त महाराज येतात आणि तुमच्या कानात काही ना काहीतरी कुजबुज करत. ही आजही लोकांची धारणा आहे, कारण ते महाराजांचं निद्रास्थान आहे. आणि ते त्यांनी का निवडलं तर तिथे साक्षात रेणुका देवी आहे. आणि दुसरं असं, एका प्रवादाप्रमाणे आत्री आणि अनुसूयेचा आश्रम जो आहे तो माहूरगडावर आहे. तिथं अनुसूया शिखर म्हणून आहे. अनुसूयेचं मंदिर पण आहे, रसोई आहे, असं सगळं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर तिथे मुक्काम केलात आणि उजवा कान जो आपला वरती आणला तर तिथे महाराज तुम्हाला काही ना काहीतरी उपदेश करतात तुमच्या पात्रतेप्रमाणे. तर ते तुमच्या पात्रतेप्रमाणे करतात. आणि म्हणून ते जे महाराजांचं निद्रास्थान जे आहे ते निद्रास्थान हे माहूरगड आहे. आता ह्याचं एक सगळं खूप छान वर्णन जे आहे ना ते एका श्लोकामध्ये केलेलं आहे. आता हे मी तुम्हाला गद्य प्रमाणात सांगितलं, पण त्याचं पद्य प्रमाण सुद्धा खूप छान आहे. ज्यांचे नित्य गंगा स्नान, माहुरी करी शयन, सह्याद्रीवरी आसन, करी ध्यान गाणगापुरी, कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी करी भस्म धारण, संध्यावंदन कराडी, कोल्हापुरी भिक्षाटन, पांचाळेश्वरी जाऊन नित्य करी भोजन, विचित्राचरण जायचे, पंढरपुरी नित्य सुगंध लेपन, पश्चिम सागरी येऊन करी अर्घ्यदान सायंकाळी, व्यापिले जाने त्रिभुवन, असे नमन तश्चरणा. म्हणजे तो त्रैलोक्य व्यापी आहे. संचारी नुसतं संचारी नाही, तर त्रैलोक्य त्यांनी व्यापून उरलेला आहे. आणि म्हणून ही सगळी जी 15 जी ठिकाणं आहेत या 15 ठिकाणांची निवड त्यांनी केलेली आहे. आणि नित्य त्या ठिकाणी त्या भक्तांना दर्शन देत आणि तिथं उपस्थित राहून
त्या त्या स्थानाचा उद्धार करीत हे दत्त महाराज असे नित्यसंचारी आहेत.